आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका घेतली खरी, मात्र काही ठिकाणी आता स्थानिक नेत्यांनी मनसेच्या सोबत आघाडी केल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। त्यामुळे काँग्रेस मनसेच्या सोबत जाण्याचे संकेत वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावरून दिसून येतात। शरद पवारांप्रमाणे मलाही आघाडी करूनच लढावं असं वाटतं, असं देखील विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा त्याच्याशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। ना असं आहे की काही ठिकाणी मनसेबरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत। त्यांना वाटतं की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ। काही ठिकाणी लोकांनी ठरवलं की नाही जायचं, आम्ही स्थानिक पातळीवर सोडलं आहे, पण पवार साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे। त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे। या संदर्भात चर्चा सुरू आहे। मुंबईमध्ये काँग्रेसनं एकटं लढण्याची भूमिका जरी घेतली असली तरी विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राविषयीची भूमिका मांडली, असं स्पष्टीकरण आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलंय। नाही, मी विजय वडेट्टीवारांची स्टेटमेंट ऐकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की वोट चोरी संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका एक आहे, कारण आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी याची सुरुवात केली होती। सातत्याने या विषयावरती काँग्रेस पार्टी काम करत आहे। ज्या अलायन्सच्या बद्दल किंवा आघाडीबद्दलचं तुम्ही बोलताय त्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे। मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे। धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावावर जे विवाद चालू आहेत आणि मुंबईकरांच्या मूळ प्रश्नाला जे आहे ते बगल देण्याचं काम चालू आहे। आमचं म्हणणं आहे की मुंबईच्या प्रश्नावरती जे आहे ते या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे, द्वेष पसरवला नाही पाहिजे। द्वेषाच्या माध्यमातून आपण बघितलं काल परवा दुर्दैवाने एका मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। या द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही। आणि कोणालाही हाणामारी करणं, मारणं, कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही। काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।